नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. निफ्टी ऑलमोस्ट 150 पावणे 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाली, पण ओपनिंग नंतर मात्र काही खास अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मोमेंटम आला नाही. ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह होते. डावजन्स शुक्रवारी ऑलमोस्ट 1200 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेला. नॅसडॅक जवळपास 500 पॉईंट पॉझिटिव्ह होतं आणि त्या अनुषंगानं US मार्केटमध्ये एवढी जबरदस्त तेजी होऊन बंद झालेले, त्याचाच बॅकलॉग आज आपण भरून काढला. जवळपास 100, 150, पावणे 200 पॉईंटचं गॅपअप आपण ओपन झालो, पण ओपनिंग नंतरनं मात्र मार्केटमध्ये आज एक स्टॅग्नंट मूव्ह बघायला मिळाली. 25,850च्या आसपासच निफ्टी एंटायर दिवसभर ट्रेड करत राहिला. ना तो 25,900च्या वर गेला, ना बिलो 25,800 आला. 25,800 आणि 850 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये किंवा 850च्या वरती खाली थोडंसं ट्रेड करत राहिला. एक बोरिंग ट्रेडिंग सेशन राहिला. फ्लॅटिश काइंड ऑफ मूव्ह एंटायर दिवसभर निफ्टी, बँक निफ्टी या सगळ्याच इंडेक्सला आली. त्यामुळे थोडंसं मार्केट जे आपण महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 25,800, 850 त्याच्यावरती क्लोज दिलं आहे, पण ज्या पद्धतीनं शॉर्ट कवरिंग यायला पाहिजे होतं ॲटलिस्ट ते आजही मिसिंग राहिलं. गॅपअप नंतरनं 26,000कडे वाटचाल जी हवी होती मार्केटची ती आज बघायला मिळाली नाही. ती आज कुठंतरी मिसिंग राहिली. त्यामुळे थोडंसं मला वाटते कॉशियस राहणं गरजेचं आहे, कारण आज परत पुन्हा एक गॅपअप ओपनिंग बघायला मिळाले 150 पॉईंटचं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं, पण फर्दर पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर गॅपअप ओपनिंग नंतरनं जी रिकव्हरी दिसायला पाहिजे ती रिकव्हरी नाही आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहावं असं मला वाटते उद्याच्या सेशनला. उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, मंगळवार आहे, त्यामुळे थोडंसं चॉपी ट्रेड राहू शकतो. निफ्टीच्या लेवल्स जो 25,800, 850 जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता तो आता ब्रेक करून आपण वरती बंद दिला. त्यामुळे जर आपण 25,800च्या अभाव जोपर्यंत आहे 26,000पर्यंतचे टार्गेट्स निफ्टीला आहेत. पहिलं 25,900 आहे, 25,900च्या वर गेलो तर 26,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,800च्या जर खाली आलो आपण तर 25,700पर्यंत निफ्टी जो आहे तो खाली येऊ शकतो. आजचा जो गॅप आहे 100-150 पॉईंटचा तो कदाचित फिल व्हायला निफ्टी 25,700, 650पर्यंत खाली येऊ शकते जर 25,800 ब्रेक झाला तर. त्यामुळे 25,800च्या वरती 25,900 पहिला रेजिस्टन्स, त्याच्यावरती 26,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,800 ब्रेक केला तर पहिला सपोर्ट 25,700, त्यानंतर 25,600, 650पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. या लेवलनुसार तुम्ही निफ्टीमध्ये उद्या काम करू शकता. बँक निफ्टीनं सुद्धा 60,500चा जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे तो क्रॉस केला. खास करून स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 5-6% वाढला. 7% ऑलमोस्ट गेन राहिलं. रिझल्ट चांगले ब्लॉकबस्टर रिझल्ट्स आले शनिवारी, त्यामुळे त्याच्या जोरावर बँक SBIमध्ये तेजी राहिली, परिणामी बँक निफ्टीमध्ये. त्यामुळे बँक निफ्टीचा सुद्धा महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 60,500 जो आहे त्याच्यावरती बँक निफ्टी गेला. 60,500च्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत 61,000चे टार्गेट्स इंटॅक्ट आहेत. 60,500च्या जर खाली आला तर थोडंसं मायनर प्रॉफिट बुकिंग 60,200 ते 60,000पर्यंत येऊ शकतं. म्हणजे 60,500च्या खाली आला तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं 60,200पर्यंत. अदरवाईज जोपर्यंत 60,500च्या वर आहे 61,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी, बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 2324 शेअर्स वाढले, त्या बाजूला 612 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या इथे NSEमध्ये, निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स ब्रॉड बेस वाढलेले आहेत. त्यामध्ये बँक्स, फार्मा, मेटल, ऑटो, रियालिटी हे सगळे चांगले सेक्टर्स चांगले पॉझिटिव्ह 1-2% पॉझिटिव्हमध्ये बंद आहे. खास करून रियालिटी इंडेक्स 2.5% वाढलेला आहे. निगेटिव्हमध्ये कोणताच सेक्टर नाही आहे. सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये बंद आहेत. ग्लोबल क्यूजचा डाव घेतला तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आणि मिक्स आहेत. 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्स फ्लॅट आहे, 30 पॉईंट मायनस आहे. कालच्या 1200 पॉईंटच्या तेजीनंतर थोडंसं फ्लॅट आहे. त्यामुळं मला वाटतं ग्लोबल क्यूजच्या अनुषंगानं थोडंसं विचार केला तर फ्लॅट आहेत. आपल्या मार्केटमध्ये आज दिवसभर फ्लॅट मोमेंटम आला. त्यामुळे उद्याचं ओपनिंग जे आहे त्यानंतर जे आपण मगाशी लेवल्स ज्या बघितल्या, जर 25,800 वर राहिला तर 26,000 जाईल. अदरवाईज थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल. बँक निफ्टीसुद्धा 60,500च्या वर राहिला तर थोडं वर जाईल. अदरवाईज प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. या लेवल्सनुसार थोडंसं आपण उद्या कॉशियसली ट्रेड करूया. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.